BEd CET 2025-26चा रिझल्ट लागलेला आहे। रिझल्ट चेक करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। आता यामध्ये भरपूर सारे विद्यार्थी विचारत आहे की आम्हाला एवढे पर्सेंटाइल मिळालेले आहे, आम्ही पास आहे का, अशाबद्दल भरपूर विद्यार्थी विचारत आहे आणि सेफ स्कोर काय असणार आहे आणि या संदर्भात भरपूर साऱ्या अशा कमेंट्स आलेल्या आहेत। तर आपण बघणार आहे की BEd CET मध्ये ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहे तर किती मार्क्स असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकते, या प्रकारे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तरी विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे, जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर डॉक्युमेंट्स रेडी करा आणि BEd ॲडमिशनबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रजिस्ट्रेशन त्यानंतर कॅप राऊंडचे जे फॉर्म सुरू होतील त्याबद्दलच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर बघू शकता भरपूर सारे विद्यार्थी आहे की BEd CETचा रिझल्ट लागलेला आहे काल, त्याबद्दलची अपडेट आपण ऑलरेडी दिलेली आहे। तर पासिंग मार्क्स किती असणार अशाबद्दल भरपूर साऱ्या कमेंट्स आलेल्या आहे। तर यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना एकच सांगतो की CET मध्ये पासिंग मार्क्सचा क्रायटेरिया नाही आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्याला 18 मार्क्स जरी असेल म्हणजे पर्सेंटाइलमध्ये तरी तो विद्यार्थी पास आहे, फेल कोणताही विद्यार्थी यामध्ये होत नाही। आणि यामध्ये विद्यार्थी हे सुद्धा विचारत आहे की आम्हाला जे कॉलेज आहे हे मिळण्यासाठी किती मार्क्स लागणार आहे, तर याबद्दलची सुद्धा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता BEd ॲडमिशनसाठी समजा आता यावर्षी ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे आणि ॲडमिशन प्रोसेस साधारणतः 10 तारीख म्हणजे 10 जूनपर्यंत सुरू व्हायला पाहिजे आणि ॲडमिशनबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज सर्वप्रथम तुम्हाला हे चेक करून घ्यायचं। पहिली स्टेप विद्यार्थ्यांनी काय करा की ज्या सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे सिटी चेक करा की तुम्हाला फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला मुंबईमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, नागपूरमध्ये घ्यायची आहे, तर तुम्ही पहिले सिटी चेक करा की आपल्याला या सिटीमध्येच प्रवेश घ्यायचा आहे की अदर सिटीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे। तर ज्याही सिटीमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या सिटीमधून तुम्हाला सर्वप्रथम कॉलेजची लिस्ट काढावं लागेल। कॉलेजच्या लिस्टबद्दल आपण एक व्हिडिओ दिलेला होता, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आणि महाराष्ट्रामधले कॉलेजची एखादी PDF असेल तर तीसुद्धा तुम्हाला काढून आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, त्यामध्ये सुद्धा तुम्ही कॉलेजची लिस्ट चेक करू शकता आणि सिटी वाईज कॉलेजसुद्धा चेक करू शकता। तर सर्वप्रथम कॉलेजची लिस्ट चेक करा, यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज त्यानंतर प्रायव्हेट आणि ॲडेड कॉलेज असे 3 प्रकारे कॉलेज असेल, हे सुद्धा तुम्हाला काढून ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला कॉलेजची लिस्ट तयार करून ठेवायची आहे ज्या सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्या सिटीमधले, आणि एखाद्या विद्यार्थ्याला 1 ते 2, 3, 4 सिटीमध्ये सुद्धा प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता। त्याप्रकारे तुम्ही कॉलेजची लिस्ट आताच रेडी करून ठेवा, जेणेकरून प्रवेश घेताना तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही। तर बघू शकता आपण गुगलमध्ये टाईप केलेलं आहे टोटल BEd कॉलेज इन महाराष्ट्र, तुम्ही सुद्धा बघू शकता। तर या प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून पडेल। तर बघा टोटल 602 कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये आणि यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज किती आहे बघू शकता, तर 23 गव्हर्नमेंट कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर 452 कॉलेज हे प्रायव्हेट आहे आणि त्यानंतर 43 जे कॉलेज आहे हे पब्लिक प्रायव्हेट आहे, याला सुद्धा आपण ॲडेड म्हणू शकतो। तर अशा प्रकारे टोटल 602 कॉलेजची लिस्ट आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये यामध्ये प्रायव्हेट गव्हर्नमेंट आणि सर्व आलेले आहे आणि टोटल जे मेन गव्हर्नमेंट जे कॉलेज आहे हे 23 कॉलेज आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। तरी विद्यार्थ्यांनी एकदा गुगलवर जाऊन संपूर्ण कॉलेजची लिस्ट चेक करा ज्या सिटीमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे। आणि बघू शकता आताच आपण सांगितलं की यामध्ये पासिंग म्हणजे जे पास होणारे विद्यार्थी संपूर्ण असतात, ठीक आहे। त्यानंतर यामध्ये जे सेफ स्कोर आहे ज्याच्यामध्ये कॉलेज म्हणजे जे टॉप कॉलेज असतात, यामध्ये बघू शकता एक टॉप कॉलेज असतात जे विद्यार्थ्यांना हवं असते। सर्व सिटीमध्ये एक तरी टॉप कॉलेज असते किंवा 1, 2, 3 कॉलेज जे टॉपमध्ये म्हणतो आपण की नाही या सिटीमध्ये हे टॉप कॉलेज आहे। तर टॉप कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर ज्यांचा स्कोर 85च्या वर असेल त्या विद्यार्थ्यांचा नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहे। आणि आपण जे सांगतोय ही संपूर्ण इन्फॉर्मेशन अंदाजे असणार आहे, कारण की दरवर्षी जो रिझल्ट किती पर्सेंटमध्ये लागलेला आहे यावरती पण डिपेंड असतो आणि कॉलेज म्हणजे कॉलेजचा कट ऑफ कितीवर लागू शकतो, मेरिट लिस्ट कशी लागणार या संदर्भात सुद्धा संपूर्ण ज्या अपडेट असणार आहे हे आपल्याला जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करू मेरिट लिस्ट येईल तेव्हा संपूर्ण अपडेट साईटवर उपलब्ध CET डिपार्टमेंटकडून देण्यात येणार। आणि यामध्ये जसे की कास्ट येतात, जसं OBC आहे, SC, ST, NT, ABC जे काही असेल कास्ट, त्यानंतर VJ या संदर्भात ज्या कास्ट असतात आणि यांचा सर्वांचा जो कट ऑफ असतो हा वेगवेगळा असतो आणि बाकी संपूर्ण ज्या अपडेट असतात ह्या कास्टनुसार असतात, कारण कास्टनुसार सुद्धा जे मार्क्स आहे कमी जास्त होतात। बाकी विद्यार्थ्यांचं काही रिझर्वेशन असतात, कोणी प्रकल्पग्रस्त आणि कोणी हँडिकॅप या प्रकारे सुद्धा भरपूर सारी रिझर्वेशन असतात, तर त्यानुसार सुद्धा कॉलेज सिलेक्ट करतात ते विद्यार्थ्यांना। तर ज्याही विद्यार्थ्यांना 30 मार्क्सच्या वर मार्क्स पडलेले असेल त्या विद्यार्थ्यांचे नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहे आणि बाकीचे जे कॉलेज आहे
जसे की यामध्ये अदर पण कॉलेज असतात आणि ज्या विद्यार्थ्यांना 60% वर असेल त्या विद्यार्थ्यांना नंबर 100% लागतेच, कारण की जे कट ऑफ असतात कॉलेजनुसार आणि ॲडमिशन असतात त्यानुसार आपल्याला 3 राऊंडपर्यंत चान्स देण्यात येतात। तर भरपूर सारे विद्यार्थी असतात की ॲडमिशन घेतात, कधी ॲडमिशन कॅन्सल करतात, अशा प्रकारे भरपूर ज्या अडचणी येतात। काही विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहे डॉक्युमेंट्समुळे रिजेक्ट केले जातात, अशा प्रकारे भरपूर साऱ्या अडचणी असतात। तर यामध्ये नंबर भरपूर सारे विद्यार्थ्यांचे लागणार, फक्त डिपेंड राहणार आहे की तुम्ही कॉलेजेस कसे, जे कॉलेजचा फॉर्म आहे हा कसा भरणार आहे। तर यामध्ये फक्त एकच सांगायचं आहे की विद्यार्थी संपूर्ण पास आहे। सेकंड जे टॉपचे कॉलेज आहे हे आपल्याला 85च्या वर जे विद्यार्थ्यांना पर्सेंटेज असेल म्हणजे पर्सेंटाईल असेल त्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात आणि त्यानंतर जेही कॉलेज आहे ते कॉलेज बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मिळणार। आणि यामध्ये ज्यांना खूपच कमी पर्सेंटाईल आहे, समजा कोणाला 18 पर्सेंटाईल 20 25 या प्रकारे तुम्ही सुद्धा रजिस्ट्रेशनचा फॉर्म फिल करू शकता, कारण तुम्ही सुद्धा यासाठी इलिजिबल असणार आहे। फक्त एवढंच आहे की तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरणार त्या अगोदर तुम्हाला त्या कॉलेजचे कट ऑफ चेक करावे लागेल, म्हणजे जी तुम्ही लिस्ट तयार करणार, जे कॉलेजेस तुम्हाला ॲड करायचे आहे एका डिस्ट्रिक्टमधले अदर डिस्ट्रिक्टमधले म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामधले जेही तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहे त्या कॉलेजची लिस्ट तुम्ही एकदा चेक करा। त्या कॉलेजचा कट ऑफसुद्धा तुम्हाला त्यांच्या साईडवर सुद्धा उपलब्ध असू शकतो किंवा CETची जी साईड आहे लास्ट इयरची त्यावरती सुद्धा आहे, किंवा जर आपण सुद्धा काही कट ऑफ मिळत असेल कोणत्या कॉलेजचे तर ते कट ऑफचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार की विद्यार्थी कट ऑफ कसा चेक करू शकतात। तर BEd CET वाले देणारे संपूर्ण विद्यार्थी पास आहे, यामध्ये फेल कोणी नाही आहे। फक्त एवढंच आहे की तुमचा जो नंबर लागणार तो तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार लागणार आता, कारण जेवढे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येणार आणि त्यामध्ये जे विद्यार्थी कॉलेजेस ॲड करणार त्या प्रकारे तुमचा नंबर, तुमचं जे कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करण्यात येणार आहे। तर BEd ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे। तर BEd ॲडमिशनमध्ये आपण लास्ट व्हिडिओ दिला होता ज्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावं लागते। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स हे तुम्हाला लागणार आहेत, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतात। मी वारंवार सांगण्याचा उद्देश हाच असतो की संपूर्ण विद्यार्थ्यांना हे समजायला पाहिजे की डॉक्युमेंट्स हे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे ॲडमिशनसाठी आणि भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांकडे जर डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला अडचणी जाऊ शकतात। तरी डॉक्युमेंट चेक करा। रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झाल्याबरोबर तुम्हाला त्याबद्दलचा रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ आणि त्यानंतर जो टाइम टेबल CET डिपार्टमेंटकडून देण्यात येणार, मेरिट लिस्ट आहे, प्रोविजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट आणि कॅप राऊंडचे फॉर्म सुरू होणार आहे। तर त्यामध्ये 3 राऊंड रेग्युलर राऊंड होत असतात, तर तिन्ही राऊंड तुम्ही ट्राय करू शकता। आणि यामध्ये तुम्हाला जर नंबर लागला कोणत्या कॉलेजला तर तुम्ही ते कॉलेज ठेवून दुसरं कॉलेजसुद्धा अप्लाय करू शकता। तर या संदर्भात ज्या संपूर्ण वेळोवेळी ज्या अपडेट येतील त्या आपण वेळोवेळी देणार आहे। तरी संपूर्ण विद्यार्थ्यांनी BEd रजिस्ट्रेशन करा आणि तुम्हाला एकच सांगतोय की ज्या कॉलेजला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एकदा व्हिजिटसुद्धा करू शकता त्या कॉलेजला, किंवा तुम्ही त्याबद्दलची माहिती फोन करून त्यांना घेऊ शकता। आणि ज्या सिटीमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या सिटीमधले कॉलेजची लिस्ट काढा आणि लिस्ट तयार करून ठेवा, जेणेकरून रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर कॅप राऊंड सुरू झाल्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। यामध्ये कुठे कोणाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता। कट ऑफचा जो व्हिडिओ असणार आहे म्हणजे किती कट ऑफ आणि कसे कसे कट ऑफ चेक करायचे या संदर्भातचा व्हिडिओ संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये माहिती देण्यात येणार। तर BEd ॲडमिशन 2025-26 साठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।